डबा खाली होणार नंतर तुम्हाला चढवून जाणार सगळ्यांना जागा कुणी गडबड करू नका खाली करा चला चला खाली करा चला खाली करा उतरा चला वांदे उचले आता। तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज आपण आहोत ठाणे स्टेशनला आणि आज चाललो आहोत भात कापणीसाठी स्पेशली गावाला, कारण दिवाळीचे दिवस आहेत। गावात म्हणजे गावची दिवाळी काय वेगळीच असता, भात कापणीमध्ये सगळी आमची दिवाळी जाता। सो मम्मी पप्पांका मदत करू मी एकटो जातो आहे। सुजित तर काल गेलो, सो मँगलोर गाडीचा आजचा प्रवास दाखवणार आहे, कशा प्रकारे प्रवास होतो आहे, किती गर्दी आहे, दिवाळीची लोक पण गावात जातात की नाही जातात ती आजच्या व्हिडिओमध्ये तुमका बघूक भेटलेली। 7 वाजले, 7 वाजता किती गर्दी आहे आणि किती लोक गावी जातात ते दाखवणार आहे। तर चला मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी आता वाजले 10 आणि मँगलोर गाडीसाठी किती गर्दी आहे ती तुम्ही बघू शकता। एका जडे जागा भेटली तडे सगळीजण उभी राहिली आणि मंडळी ह्याच्यातली जर अर्धी मंडळी उद्या जर आमचा भात कापू गेली तर एका दिवसात आमची सगळी भात कापणी भात जोडणी सगळी कंप्लीट होतली। तर अजून कोणाचं भात कापूचं असलं तर नक्कीच मंडळी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा आणि थोड्याच वेळात म्हणजे 10:30 पावणे 11 पर्यंत आपली ट्रेन येईल आणि आपला प्रवास चालू होईल। तर मग मंडळी चला मंडळी आता पावणे 11 झाल्यात आणि ही आहे इलिया 12133 डाऊन मँगलोर एक्सप्रेस आपली गाडी इलेली आहे आणि गर्दी खूप बेकार झाली आहे। सगळे लाईनी लावल्या खूप सारे 3 लाईनी लावल्या आहेत आणि ही आपली मँगलोर एक्सप्रेस इलेली आहे। आता डबा खाली होणार नंतर तुम्हाला चढवून जाणार सगळ्यांना जागा कुणी गडबड करू नका खाली करा चला चला खाली करा चला खाली करा उतरा चला वांदे उचले आता ऑलरेडी बसान गेली आहे। तर मंडळी CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून काही मंडळी बसून आलेली, त्यांना ठाणे स्टेशनला सर्वांना उतरवलं खाली, कारण हा जो डबा असतो तो ठाण्यासाठी स्पेशली रिझर्व असतो, त्यामुळे सर्वांना आता उतरवलं आहे आणि आपल्याला आता चढायला भेटेल। कशा प्रकारे चढायला भेटतं आहे बघूया, पोलीस वगैरे सर्व आलेले आहेत, सो बघूया। गर्दी पण खूप आहे। चला 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 तर मंडळी पोलीस वगैरे आहेत, त्याच्यामुळे मस्तपैकी असा भेटात वाटा वर भेटताला व्यवस्थित। ते सर्व पोलीस फोर्स पण आहेत, सो चला वर मस्तपैकी बसायला जागा भेटला। एकदम हाऊसफुल अशी गर्दी झाली आहे, बघा किती पब्लिक असा, बघा हे साईड पण अजून बरीचशी मंडळी चढायची असा। मंडळी चला फायनली आपल्या जागा भेटली तर चला। हे बघा गणपतीत जशी लोक येतात ना तशी दिवाळीत पण सगळी मंडळी इलेली आहे आणि फायनली एकदा आपण गावात उतरलेले आहोत। हे असं आमचं कणकवली रेल्वे स्टेशन आहे ना, घरात जात आहे डायरेक्ट शेतात आणि तुमका आमची शेती दाखवत आहे की किती भात पिकला आणि किती कापून झाला। एकदम गणपतीसारखी सगळी गर्दी आहे असा। तर चला तर मंडळी फायनली आपण आपल्या गावी पोचलेलो आहोत, म्हणजेच बेळणे खुर्द, कणकवली तालुक्यामध्ये बेळणे खुर्द हे माझे गाव आहे। गावा गेल्यावर एकदम भारी वाटतं, कारण ही जी शांतता, पक्ष्यांचा आवाज आणि हे आपलं निसर्गरम्य कोकण बघू ना, खरंच म्हणजे खूप भारी वाटतं, एकदम मन ना प्रसन्न वाटतं। आणि आजचा प्रवास तर तुम्ही बघितला, एकदम गर्दीचं होतो, भन्नाट अशी गर्दी होती। गणपतीक जशी असतं हाऊसफुल तशी लोक दिवाळी गावा गेली आहेत, तर सगळीजणं भात कापू गेली असतील नसतील काय माहीत नाही। तर चला आता जाते शेतामध्ये आणि शेतात तुमका दाखवते की ती भात कापून झाला, किती कापल्याने, काय काय केल्याने, तर दाखवते। सुजित काल इलो, मी आज इलोय, तर चला मग जाऊया। मंडळींनो शांतता बघा किती एकदम भारी आहे, फक्त पक्ष्यांची किलबिल आणि
ह्या सगळा शेतकऱ्याचा सोना म्हणजे आपला भात. हे बघा 1 2 3 4 हे 4 कोपरे झाले. हे काल कापल्याने वाटत, पप्पानी मशीनने कापल्याने येत वाटतात. दाखवते तुमका. या झोडूचा असताला भात. बघा सगळं मळो कसं एकदम गोल्डन गोल्डन दिसता. सगळ्यात आधी घरी जाऊच्या आधी आम्ही पहिले ना शेतात येतो. म्हणजे एकदम भारी असं वाटतं की कधी एकदा शेतात जातो आणि ह्या आपला सोना बघतो. कारण खूप कष्ट करूचे लागतात ह्याच्यासाठी. हे बघा एकदम मस्तपैकी भात पिकलेला. आणि हे सगळं मळो असा. सगळे वाडीतील मंडळी आता हळूहळू कापणीला सुरुवात करतीलच. बऱ्याचपैकी जास्तीत जास्त लोकांची झाली पण असेल. एकदम बारीक गोटवा, बारीक तांदूळ असा. तर आपल्याक अजून हे 2 हत, तकडे थोडे आहेत, तकडे थोडे आहेत. तर हे सगळे आपल्या कोपरे कापून जोडूचे आहेत. तर मंडळी आता जाते घराक. आणि तुमका आजची व्हिडिओ तुमका कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि टाईम असलो तर भात जोडूक नक्की ठेवा. तर चला बघ मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये घेतो तुमची रजा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यावा. सोयीन राहा.